पाऊस आला पाऊस. इतकं सुंदर लोकेशन आहे, पूर्ण एस्थेटिक बनवलंय त्यांनी. आलं नुकसान केलंय. माझ्या सोन्यासारख्या भावाला सोन्याची राखी घ्यायची. इतकी गर्दी आहे की काहीच कळत नाही कोणती राखी घेऊ. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता आम्ही चाललो आहे शूटसाठी. शूट याचं एक कॅफे एकदम ॲस्थेटिक आहे, एकदम मस्त आहे. तुम्हाला तिथे जाऊन समजेल. आणि आता आम्ही निघतोय कारण 12 वाजता म्हणजे 12 वाजेचा टाइम दिला होता त्यांना, पण आता 12:30 वाजले होते. पण काय हरकत नाही, 15 मिनिटात आम्ही पोहोचूनच जाऊ. आणि आमचा नाही सगळ्यात जास्त छान दिसला बघत आमचा अर्नो हँडसम बॉय. Oh my god. अनु पाऊस आला पाऊस. पावसात स्ट्रगल चालू आहे आमचं. इतकं सुंदर लोकेशन आहे ना हे, इतकं सुंदर. नेमका पाऊसही चालू झाला आहे. बापरे, आलोय आता आम्ही आलोय. इतकं सुंदर लोकेशन आहे, पूर्ण एस्थेटिक बनवलंय त्यांनी. सुगंध तर काय येते बाबा. हे अनु कुठे आला रे? इथे आला. इथे कुठे? हाय. अच्छा, मिकी माऊसला आहे तर. ओके, हाय. गेला ना पाऊस, कोण पण आलं. काय नाही पडलं. नुकसान. अरे देवा, आलं भगवान. आलं नुकसान केलंय. बघू चालतंय का. हा बघा, आमचा डिरेक्टर कास्टवर लक्ष देतोय, काम नीट करत आहे का नाही. तो बघ ना कसं लक्ष देतोय तुमच्यावर. मस्त झालंय शूट, म्हणजे पूर्णपणे नाही झालंय अजून, पुढचं बाकी आहे आमचं थोडंफार. पण बाकी जे पण झालंय ते पण छान झालंय. खूप ॲस्थेटिक बनवलंय त्यांनी, म्हणजे इथले फॅन वगैरे आहे ना रे, एकदम मस्त आहे. पुढं बघू. इथे सर्वात जास्त जर कोणाला मजा येत असेल ना ती अर्नाईला, कारण समोर झोके मिकी माऊस येतात. कधीपासून त्याचं चाललं आहे हाय हाय हाय, पण पाऊस चालू आहे म्हणून त्याला नेत नव्हतं, पण आता भूषण त्याला घेऊन गेला आहे. सो असं थोडंफार आमचं शूट झालं आहे. आता पुढचं बाकी आमचं शूट, आणि मस्त होतं आहे, खरंच छान होतं. कारण लाईट छान येते, मध्ये मध्ये पाऊस येतो आहे, पण मग ठीक आहे. इथे यांचा डान्स चालू आहे. हाय. याचं शूट चालू आहे आणि याचं मध्ये चाललंय. अनु झालंय, ऑलमोस्ट शूट झालंय आमचं. आणि फर्स्ट टाइम आम्ही अर्नाईला शूटला घेऊन आलो आहे, कारण आम्ही भरपूर ठिकाणी केलं आहे पण त्याला कधी घेऊन नाही गेलो आहे. पण आज फर्स्ट टाइम आम्ही त्याला घेऊन आलो आहे. तर असे अजिबात त्रास वगैरे नाही देते, फक्त इथून फिर तिथून फिर त्याचं चाललं आहे. सो आता थोडंच राहिलं आहे आमचं, मग निघूया. कुठे फिरतो? तिकडे नाही का, इकडे जा ना. तिकडे काहीच नाही आहे. सो गाईज, झालं शूट झालं. आता आम्ही निघालो आहे, कारण आता वाजले 3 वाजले. तरी पण संध्याकाळी थोडं बाहेर पण जायचं आहे, कारण उद्या रक्षाबंधन आहे. राखी वगैरे पण घ्यायची भावासाठी. आणि झालं, छान झालं शूट. नो ना, तुला मजा आली ना अर्नूला फक्त फिरायचं होतं, इकडे तिकडे फिरून मजा आली. भरपूर गर्दी होती, भरपूर. पण तरी आम्ही सांगितलं होतं शूटचं, त्यामुळे भरपूर टेबल वगैरे त्यांनी आमच्यासाठी बाजूला ठेवलेला होता, कारण भरपूर गर्दी आज. चला, हॅलो. सो आम्ही घरी आलो, मस्त आराम वगैरे केला आणि आता चाललो आहे राखी घेण्यासाठी. माझ्या सोन्यासारख्या भावाला सोन्याची राखी घ्यायची. काय घेऊ ना मग, गरीब भाऊ 4-5 घेऊ. हां, असं काहीतरी. चला आता राखी घेऊ, कारण आणि अस्मिला पण त्याच्या बहिणीसाठी काहीतरी घ्यायचं आहे. सो बघू आता किती काय होतं. चलो. हा मुलगा बघा कशा पुढे बसलाय बघा. स्माइल कसं करतोय रे अन्न तू?
किती सारी गर्दी आहे बघ, किती गर्दी आहे बघ अर्णव, आहे बघ, आहे बघ. इतकी गर्दी आहे, इतकी गर्दी आहे की काहीच कळत नाही कोणती राखी घेऊ. पण मी एक तर घेतली त्याच्यासाठी, अजून एक दोन बघायचे आहे ना. तू काय खातोय? काही घेणं देणं नाही, फक्त खायचं. चला आता बघू अजून. आई पण बघतायत आणि कांदारले भारी. तो म्हणतो एक दोन राख्या होत्या ना म्हणे, हे आपण घेऊन जा, वाटलंच तर एक मला बांधून जा. मी बोलले ना, म्हटलं मग एक बांधते, मग त्याचे पैसे नका घेऊ. चलो आता राख्या तर घेतलंय, आता बघू अजून काय. ना इतकी गर्दी होती, कसं बसं त्या गर्दीत आम्ही बाहेर पडलो आता. अरे नाही थकला चालून गरम पण खूप होते. सर्व सुख एकीकडे आणि हे नवऱ्याच्या हातून तेल मॉलिश करून घेणं. मालिश नवरीच्या हातून पण, म्हणून मग ती पण मला करून देणार नंतर. माझं खूप डोकं दुखतंय. हा मॉलिश की मालिश रे? मालिश, मसाज. ठीक आहे, हे करून घे ना. खूप छान वाटतंय, खूप मस्त. ऑइल मी थोडं गरम करून आणलं होतं, मस्त वाटतंय. हॅलो, मस्त अशी मसाज करून घेतली मी अस्मीकडून. इतकं डोकं दुखत होतं, शांत वाटतंय आता, आणि इतकी मस्त झोप लागणार आहे मला आज रात्री. तर चला, तर मग आजचा दिवस खूप जास्त छान होता. शूट पण मस्त झालं, सर्व काही छान झालं. आणि राखी घ्यायला गेलो, तिथं भयानक गर्दी होती, कारण उद्या रक्षाबंधन आहे, त्याच्यामुळे सर्व बहिणींची खूप जास्तच गर्दी होती. तर असा होता आजचा दिवस. पण उद्या रक्षाबंधनचा व्लॉग बघायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय बाय.